आई बाबा ने। झालं का अनुदानात काम? पैसे मिळाले का? आता तरी सांगा काय झालं? सर्व सांगतो. गावामध्ये गरिबाच्या योजना सांगण्यासाठी सरकारी कॅम्प लागलेला आहे. तिथे जाऊन येतो, भाकरी करतो. हो ठीक आहे. काय योजना आहे साहेब? ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या गरिबी निर्मूलनासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या योजनांचा त्यांना लाभ व्हावा या अंमलबजावणीसाठी आम्ही इथे गावकऱ्यांमध्ये माहिती देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे. इथे या दृष्टीने हा अवेअरनेस कॅम्प आपण तुम्हा सर्व गावकऱ्यांसाठी आम्ही आयोजित केलेला. कायच्या योजनाने काय गरीबी हटाव योजना म्हणतात आणि ऑफिस हिंडून बेजार झालो. घरकुलाचा चेक मिळाला, पैसे नाही मिळाले, कर्ज देत नाही. कशी करावी शेती, कसा करावा सारा आयुष्य उघड्यावर पडला आहे. ठीक आहे काका. तुमच्या शेताचा पंचनामा झालेला आहे, कृषी विभागाने केलेला आहे. तुम्हाला लवकरच लाभ मिळेल. जे डॉक्युमेंट सगळे पाहिलेले आहे आणि ते वरून पाठवलेले आहे, तर तुमचा प्रस्ताव विचारायचा नाही. शेतकरी दादा, आपल्या शेताचा पंचनामा झालेला आहे, परंतु आपल्या खात्याचा केवायसी झाला, आपली रक्कम खात्यात जमा झालेली नाही. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून तुम्हाला भेडसावत असलेल्या सर्व सरकारी कार्यालयातील समस्या मिटवण्याचा प्रयत्न करू. चला माझ्यासोबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय. सर, हे शेतकरी आहेत. यांच्या गावामध्ये आपण लिगल एड सर्व्हिसेस कॅम्प घेतलेला होता. तर त्या कॅम्पमध्ये यांनी त्यांच्या अनेक समस्या मांडलेल्या आहेत. ते शेतकरी आहेत, त्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही आहे, त्यांना घरकुलाचं अनुदान मिळालं नाही आहे आणि मुलीच्या शिक्षणाबाबत अनेक अडचणी चाललेल्या आहेत. ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत. तर त्यामुळे त्यांना आता खूप सर्व कार्यालयांमध्ये त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, पण त्यांची हेटाळणी झालेली आहे. त्यांचं कुठलंही काम झालेलं नाही आहे. म्हणून त्यांच्या समस्या सोडवणुकीच्या दृष्टीने आपण त्यांना आता इथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये त्याच्यात रिमार्क दिलेले आहे. खात्यासाठी जे पत्र तयार करा. DLS मार्फत आम्ही संबंधित विभागाला पत्र देऊ. लवकरच तुमचे काम जे आहे त्याची पूर्तता होईल, तुम्हाला मदत मिळेल. हा विद्यार्थी शाळा बाह्य आहे, याला ऍडमिशन करायचे आहे. प्रेम भुजेराव. प्रवेश झालेला आहे, आता तू रोज शाळेत जायचं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने आमचे स्वप्न पूर्ण झाले.